दरम्यान एबीपी माझानं या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदेच्या उमेद योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांमध्ये उपजीविका सखी म्हणून काम करणाऱ्या वनिता पाटील यांच्याशीही संवाद साधला। नागपूर जिल्हा परिषदेच्या उमेद योजनेच्या उपजीविका सखी वनिता पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। आपल्यासोबत उमेद या अभियानाच्या उपजीविका सखी वनिता पाटील आहेत। वनिताताई, या डोंगरगावमधील ज्या महिला आहे ज्यांनी बचत गट उभारला, यांचा वैयक्तिक बँक खाता आणि सामूहिक बँक खाता का उघडला जात नाहीये? 1.5 महिना झालाय। पहिल्या दिवशी काही अकाउंटसाठी फॉर्म भरले, बँक सखी आणि काकाच दादा आहे त्यांनी, आणि मग ते का म्हणते बा BC नेट कॅफेवर पण नेलं मी, तिथे काही काढले। आणि मग आता 1 ते 1.5-2 महिने होत आहे। तर माझ्या बँक सखीला मी विचारलं, ताई म्हटलं माझ्या गटाच्या महिलांचे वैयक्तिक खाते अकाउंट झाले का? तर त्या म्हणत होत्या की नाही बा, जे आपले मॅनेजर सर आहे ललित मेहर सर आणि अविनाश सर, ते म्हणत आहे की नाही बा त्या पारधी समाजाचे आहे आणि ते दारू काढतात, ते चांगल्या स्वच्छ राहत नाही, तर त्यांचे काही इथे आपला काही सर्व्हिस एरिया येत नाही आणि त्यांचे काही इथे मी खाते उघडून देत नाही। खरं कारण पारधी समाजाचे आहेत म्हणून त्यांची नाराजी आहे। आता ते तसंच असं माहीत नाही ना, कारण तसंच असेल यांचं। आता म्हणण्याचं तात्पर्य तेच, मग त्यांना काढायचं नव्हतं। आम्ही पहिल्या दिवशी तिथे गेलो आणि 2 दिवस त्यांनी इथं कॅम्प लावला आमच्या डोंगरगावला। सर्व्हिस एरिया नव्हता तर कॅम्प करा। हां, मग सर्व्हिस एरिया नव्हता तर कॅम्प कशाला लावायला पाहिजे होता? स्वच्छतेचा मुद्दा करून आणि जातीचा मुद्दा करून जर खाता उघडून देणार नसेल तर यांचा बचत गट निर्माण होऊ शकणार नाही। नाही, मग मी तिथे काढायचंच नाही सर, मला नाही काढायचं आहे, कारण माझ्या बायावर जे ब्रँचवाले बोट उचलतात, मला नाही तिथे काढायचं। मी कालच विचारून आली स्टेट बँकेला, माझ्या महिलांचं मी तिथे खाते काढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।